पंजाबमध्ये केंद्रीय बीजेपी सरकार नसून देखील तिथे झालेल्या नुकसानीसाठी तातडीने शेतकऱ्यांना तिथल्या आम आदमी पार्टीने प्रति हेक्टरी मदत दिली। परंतु महाराष्ट्रात मात्र अजूनही शेतकऱ्यांना तळमळ सहन करावी लागते। आज पंजाबची लोकसंख्या जवळपास 3,21,00,000 आणि महाराष्ट्राची 13,40,00,000। दोन्ही राज्याच्या लोकसंख्येनुसार आणि झालेल्या नुकसानीच्या आकडेवारीनुसार पंजाबचं नुकसान भरपाईचं बजेट 2,36,000 कोटी आणि महाराष्ट्राचं 7 लाख कोटी। पंजाबमध्ये झालेलं नुकसान 5 लाख एकर क्षेत्र आणि महाराष्ट्राचं 70 लाख एकर क्षेत्र। पंजाबला प्रति हेक्टरी 50,000 रुपये, घरांच्या नुकसानीसाठी प्रति 40,000 रुपये, दगावलेल्या प्रति जनावरामागे 37,500 रुपये, मृत झालेल्या कुटुंबियांना प्रत्येकी 4 लाख रुपये आणि पुन्हा येणाऱ्या हंगामामध्ये नव्याने गव्हाच्या पेरणीसाठी 2 लाख क्विंटल बियाणाची मोफत तरतूद। मग माझ्या महाराष्ट्राला मदत का मिळत नाहीये? पंजाबला मिळू शकते तर महाराष्ट्राला का नाही, असा प्रश्न मांडत शेतकरी अगदी मेटाकुटीला आलाय।